ही दुरावस्था आहे. नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये जी परिस्थिती आपण सांगताय त्यात बरेचसे रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत. 2 दिवसापूर्वीच आयुक्तांची बैठक आम्ही सांगितली होती. सोमवारी त्यांनी आम्हाला वेळसुद्धा दिली होती याच विषयासाठी, कारण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव जवळ आलेले आहेत आणि शहराची परिस्थिती पाहता तातडीने खड्डे बुजवणं आणि ते व्यवस्थितरित्या रस्ते करणं हे खूप गरजेचं आहे. पण दरवर्षी पॉर्टलसाठी करोडो रुपये खर्च केले जातात, दरवर्षी टेंडर काढले जातात. हे टेंडरचे जे काही कामं आहेत ती पावसाळ्यापूर्वी केली पाहिजे, ती केली जात नाही किंवा केली जातात तर ती नादुरुस्त अवस्थेत ते जे होतं आहे. तर याच्यासाठी मी असं म्हणेल की आयुक्त साहेबांना की जे ठेकेदार आहेत, जे अधिकारी आहेत, यांच्यावर कडक कारवाई आपण केली पाहिजे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, कुठलंही बिल देऊ नका त्याचं. त्याचप्रमाणे जे अधिकारी AC कॅबिनमध्ये बसत आहेत त्यांना रस्त्यावर उतरवा. शहराची बदनामी होते याच्यामध्ये. आज आमच्या शहरामध्ये आज आम्हाला लोकांना उत्तर देणं भारी पडायला लागलेलं आहे. आज यासाठी कुठल्याही परिस्थितीत गणपतीच्या अगोदर, नवरात्रीच्या अगोदर ही सगळे रस्ते सुस्थितीत आले पाहिजेत आणि जे ठेकेदार त्यांना काम चुकीचं करतात अशांना त्याचं बिल थांबवून त्याला काळ्या यादीत टाका.